आता महापालिकेत आता निवडणूक लढायची म्हटल्यानंतर तिथले एनओसी असतात. मी नगरसेवक असल्यामुळे महानगरपालिकेतली विविध कामं असतात, प्रॉपर्टी टॅक्स असतो, फायर असेल, अग्निशामक दलाचे पैसे असतील, तर त्यासाठी अर्ज केलेला आहे मागच्या आठवड्यातच. त्या एनओसी मिळाल्यानंतर पुढं वेळ कमी आहे आणि त्यासाठी तो एनओसीसाठी मी अर्ज केला आहे आणि 7-8 दिवसात एनओसी मला मिळून जाणार आहे. मी तयारी पूर्ण केली. मागं सांगितलं ना, माझं टॅगलाईनच आहे लढायचं आणि फिरायचं. त्यामुळं मी आता ती पण तयारी महापालिकेत अर्ज केलेला आहे. प्रतिज्ञापत्रामध्ये लिहिण्यासाठी किंवा तुमच्याकडे कुठले थकबाकी नाही आहेत, महानगरपालिकेचे टॅक्स प्रलंबित नाही, त्यासाठी ही प्रक्रिया असते आणि त्या अर्जामध्ये तुम्हाला फॉर्म भरावा लागतो. म्हणून मी मागच्याच आठवड्यामध्ये पुणे महानगरपालिकेच्या सर्व खात्यांमध्ये अर्ज केलेला आहे की त्या अर्जातून एनओसी घेऊन काही थकबाकी असेल तर ती भरून टाकावी, जेणेकरून मला फॉर्म भरण्यासाठी इझी होऊ शकतो. म्हणून मी सुरुवातच केली आणि माझ्या सगळ्या पुढच्या प्लॅनिंग पण केलेलं आहे. माझ्या LED व्हॅन फिरत आहेत किंवा छोट्या छोट्या गोष्टी ॲक्टिव्हिटीज त्या मी केलेल्या आहेत. तर माझ्या निवडणुकीचं पार्ट आहे. येणाऱ्या काही दिवसात आचारसंहिता लागेल आणि त्याच्या अगोदरची तयारी म्हणून मी ती केली आहे. प्रिकॉशन काळजी, लिगलचे फॉर्म असतील, बँक स्टेटमेंट असतील, ह्या सगळ्या प्रक्रिया पूर्ण केली. म्हणून महापालिकेत एक केलेला अर्ज आहे. मी तयारी करतोच आहे. मी मागं सांगितले करतोच आहे ना. माझी टॅगलाईनच ती आहे ना, मला लढायचं आहे. त्याच्यामुळं प्रश्नच नाही. ह्या सगळ्या गोष्टी मी केलेल्याच आहे. माझी टीम काम करते. मला वाटतं पुढचं अहवाल असेल, माझं पत्र असेल, या सगळ्या गोष्टीचं मी प्लॅन केलंच. त्यातला हा पार्ट आहे. महापालिकेतले एनओसी, बँक स्टेटमेंट, कुठं आपल्यावर गुन्हा दाखल आहे का, ह्या सगळ्या स्टेटमेंटसाठी जो मला वाटतं अर्ज असतो, तो अर्ज महापालिकेत केला आहे. पोलीस स्टेशनला उद्या करणार आहे. बँकेतून काही कागदपत्र घेणार, ती सुरू झाली माझी परत. पण पर्वती मतदारसंघ हा भाजपचाच आहे. मी मागणी केलेलीच आहे, मागं सांगितली. त्यामुळं ऐनवेळी पळापळ करण्यापेक्षा अगोदरच तो फॉर्म आणून प्रक्रिया पूर्ण करायची आणि त्या प्रक्रियेतला भाग म्हणून मी सुरुवात केलेली आहे. मी तर केलं, मला माहीत नाही, कारण मी महापालिकेत नगरसेवक 20 वर्ष आहे. मला अनुभव आहे फॉर्म भरणे, काटेकोर पालन करणं. हा मला अनुभव असल्यामुळे पुढं वेळ जाईल, गर्दी आहे, दिवाळी असणार आहे, ह्यात सुट्ट्या असतात, तर त्याच्या अगोदरचा अर्ज करून आपल्याकडे प्रिकॉशन म्हणून हे सगळं तयार करून ठेवलेलं आहे.